Hello everyone. या सेशनमध्ये we will be dealing with Newland's law of octaves. Okay. So guys, in the last session we have learned that the first classification of elements was done by Sir John D'Aubervilliers. आता सेकंड अटेम्प्ट ज्यांनी केला होता ते होते English scientist John Newlands, and he did this attempt in the year 1866. And by the way, जेव्हा न्यूलँडनी अटेम्प्ट केला त्यावेळी 56 एलिमेंट्स नोन होते. आता न्यूलँडनी क्लासिफाय करताना ॲटॉमिक मासेसना त्यांचा प्रॉपर्टीशी कोरिलेट केला. अँड ऑल्सो ही अरेंज द नोन एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, जस्ट लाईक डोबेरेनर. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याने वेगळं काय केलं मग. सो न्यूलँडने ते एलिमेंट्स सिलेक्ट केले ज्यांचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज हे डिफरंट होते. And he arranged them in increasing order of their atomic masses, as you can see in the statement. Okay, so this was Sir John Newlands. Okay, आता it started with lightest element hydrogen and ended with thorium. आता या पद्धतीने अरेंज करताना त्याने सगळ्यात आधी हायड्रोजन या लीस्ट ॲटॉमिक मास असणाऱ्या, दॅट इज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज 1 शीज त्यांनी स्टार्ट केलं. अँड ही एंडेड विथ दी एलिमेंट हॅविंग हायेस्ट ॲटॉमिक मास ॲट दॅट टाईम, दॅट वॉज थोरियम. त्यावेळी थोरियम या एलिमेंटचं ॲटॉमिक मास सगळ्यात जास्त होतं. सो ही एंडेड विथ थोरियम. नाव वाईल डुईंग दिस अरेंजमेंट त्याला एक सर्टन पॅटर्न दिसला एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसमध्ये अँड ऑल्सो त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये. काय पॅटर्न त्याला दिसून आला तर ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टीज टू दोज ऑफ द फर्स्ट. तर जसं जसं ॲटॉमिक मास इन्क्रीज होत जातं आहे तसं तसं प्रॉपर्टीज चेंज होत जात आहेत एलिमेंट्सच्या. आणि एव्हरी 8th एलिमेंट जे आहे ते पहिल्या एलिमेंटशी सिमिलर असणाऱ्या प्रॉपर्टीज दाखवत आहे. असा हा पॅटर्न त्याला दिसून आला. So, Newlands compared this similarity with octaves in the music and he called this similarity as law of octaves. या पॅटर्नच्या कंपॅरिझन त्याने संगीतामध्ये असणाऱ्या जे नोट्स असतात ते नोट्स तुम्हाला माहिती असेल काय आहेत ते. सा रे ग म प ध नी आणि परत सा येतो, राईट. सा रे ग म प ध नी सा. आता या लॉजिकच्या बेसिसवर त्याने त्याचा लॉ फॉर्म केला विच स्टेट्स वेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस द 8th एलिमेंट रिझेंबल्स द फर्स्ट एलिमेंट इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज लाईक द नोट्स इन म्युझिक, राईट. सो हे हा लॉ सिम्पली आपल्याला काय सांगतो की त्याने जेव्हा एलिमेंट्सना अरेंज केलं इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस तर त्याला काय दिसून आलं. त्याला असं दिसून आलं की 8th एलिमेंट जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज जे आहेत त्याचे जे फीचर्स आहेत ते फर्स्ट एलिमेंट्सचे सिमिलर आहेत. ओके, इन फिजिकल अँड केमिकल म्हणजे दोन्ही प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ॲज वेल एज केमिकल प्रॉपर्टीज हे त्याला फर्स्ट एलिमेंट आणि 8th एलिमेंटचे सेम दिसले. लाईक द नोट्स इन म्युझिक. नोट्स इन म्युझिकमध्ये सा रे ग म प ध नी सा. सा परत रिपीट होतं, राईट. दॅट इज द फर्स्ट सप्तक. सो त्याचं फर्स्ट जे राग आहेत परत रिपीट होतं, राईट. सो लाईकवाईज त्याला एलिमेंट्समध्ये पण तोच पॅटर्न दिसून आला अँड म्हणून त्याने कंपॅरिझन नोट्स म्युझिकचे जे नोट्स असतात त्याच्याशी केलं. ओके, फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल आहे. Sodium is the 8th element from lithium and both have similar properties. Also, magnesium shows similarity with beryllium. Chlorine shows similarity with fluorine. काही कळलं? I know तुम्हाला काहीच कळलं नसेल. So, for better understanding, we have a chart over here. Okay. Now, this chart is also called Newland's periodic table. सो या चार्टमध्ये जसे मी आधी एक्सप्लेन केलं की त्याने लाईटेस्ट एलिमेंट
काय आहे लाईटेस्ट एलिमेंट? दॅट इज हायड्रोजन. शी स्टार्ट केलं. ओके, and he arranged the remaining elements in increasing order of their atomic masses. So you can see over here he started with hydrogen. Okay, hydrogen she start केलं, मग त्यांनी atomic masses increasing order of atomic masses च्या बेसिसवरती बाकी एलिमेंट्सना सुद्धा अरेंज केलं. आता त्याला काय दिसलं की नाव वॉट ही से एक्झाम्पलमध्ये जे आपण बघितलं की सोडियम हा लिथियमपासून 8th एलिमेंट आहे. कसा? लेट्स काउंट. 1 2 3 4 5 6 7 8. okay, so this 8th element shows similar properties to that of the first आणि म्हणून त्यांनी एका ग्रुपमध्ये अरेंज केला. ओके, अकॉर्डिंग टू हिम फर्स्ट एलिमेंट आणि 8th एलिमेंटचे प्रॉपर्टीज, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज काय असतात? सेम, अँड दॅट्स वाय ही अरेंज देम इन सेम ग्रुप्स. क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन. ओके, 1 2 3 4 5 6 7 8. Fluorine and chlorine shows similarity in their physical and chemical properties according to the law आणि म्हणून ते एका ग्रुपमध्ये आहेत. Now you can see these elements are arranged in groups and the naming of the groups are given according to the notes of the music. सा रे ग म प ध नि. राईट, या नोट्सच्या अकॉर्डिंग ग्रुप्स त्याने फॉर्म केले. नाव यू विल बी वंडरिंग की हे डो रे मी फा सो ला ती काय आहे? हे पण नोट्स आहेत, पण हे जे सा रे ग म प ध नि आहे हे आपले इंडियन म्युझिकल नोट्स आहेत आणि हे जे डो रे मी फा सो ला ती आहेत हे वेस्टर्न म्युझिकल नोट्स आहेत. ओके, बोथ आर सेम, जस्ट त्यांचे नोट्सचं जे वेस्टर्न अँड इंडियन आहेत तेवढंच डिफरन्स आहे. बाकी वी आर इंटरेस्टेड इन द लॉ, राईट? ओके, सो वी विल मूव अहेड. Okay, so in the Indian music system there are 7 main notes: sa re ga ma pa dha ni, and their collection is called saptak. And frequency of notes increases from sa to ni. Right, we all know frequency काय होते? increase होत जाते from the first rag sa to ni. We all know that, right? You can sing also as well. So हे जे आहेत ते इंडियन म्युझिकल नोट्स आहेत, 7 नोट्स वी ऑल नो, आणि ते एका ग्रुपमध्ये ते असतात, त्याला म्हणून आपण म्हणतो सप्तक. ओके, नाव देन कम्स दी अपर सा ऑफ दी सप्तक ॲट डबल द फ्रीक्वेन्सी ऑफ ओरिजिनल सा. इट मीन्स नोट्स रिपीट आफ्टर completion ऑफ वन सप्तक. ओके, टू रिड्यूस दिस कॉम्प्लेक्सिटी मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता सा विच इज रिपीटिंग त्याची फ्रिक्वेन्सी फर्स्ट सापेक्षा ऑलमोस्ट डबल असते, म्हणजे तीच फ्रिक्वेन्सी आहे पण डबल झालेली. त्यामुळे ते नोट्स जसे जसे परत रिपीट होत जातात त्याच पद्धतीने जसे जसे ॲटॉमिक मास चेंज होत जात आहेत तशा तशा प्रॉपर्टीजसुद्धा बदलत जात आहेत आणि परत एका सर्टन अरेंजमेंटनंतर म्हणजेच इन एव्हरी 8th एलिमेंट काय दिसून येतं आहे? पहिल्या एलिमेंटसारख्या प्रॉपर्टीज दिसून येत आहेत असा त्याला दिसला. आणि ऑन दिस बेसिस त्याने त्याचा लॉ फॉर्म केला होता, दॅट इज न्यूलन्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. सो आपण प्रिव्हियस स्लाईडमध्ये ऑलरेडी बघितला आहे, राईट? आता तुम्हाला अजून क्लिअर झालं असेल की त्याने का त्याच्या लॉला म्युझिकल नोट्सशी कम्पेअर केलं. ओके, सिमिलरली in the western music notes do re mi fa so la ti, the note do having double the frequency comes again at the 8th place. This is octave of western notes. Okay, same thing या ग्रुपमध्ये सुद्धा होते. द डिफरन्स इज की हे इंडियन म्युझिक सिस्टम आहे, ही वेस्टर्न म्युझिक सिस्टम आहे. इथे पण सेम होतं आहे, जे फर्स्ट राग आहे डो हे परत रिपीट होतं आहे, जस्ट लाईक दिस सा in Indian music system. Okay, music is created by variety in the use of these notes. We all know these notes are basic notes. या नोट्सच्या हेल्पनी different frequencies and different tunes मध्ये म्युझिक क्रिएट केलं जातं considering these base. Okay, so we will move ahead.
Now we will see some limitations of this law. Okay, so see, न्यूलँडने जेव्हा एलिमेंट्सना अरेंज केलं इन ऑक्टेव्स, ॲट दॅट टाईम ओनली 56 एलिमेंट्स वर नोन. हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. ओके, सो आउट ऑफ दिस 56 एलिमेंट्स त्याने जे सांगितलं होतं की जसं जसं ॲटॉमिक मास चेंज होत जाईल तसं तसं त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा चेंज होतात आणि प्रत्येक 8 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज हे फर्स्ट एलिमेंटसारख्या असतात. हा त्याचा लॉ आहे. पण हा लॉ फक्त कॅल्शियमपर्यंतच व्हॅलिड आहे. आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8 एलिमेंट didn't show the properties similar to that of the first, and therefore it was proved that not all the elements follow Newland's law of octaves. तो लॉ फक्त कॅल्शियमपर्यंत व्हॅलिड होता. आफ्टर कॅल्शियम ते लॉ व्हॅलिडिटीच नाही दिसत होती. म्हणजे ते लॉचे जे एक्सप्लेनेशन होतं की एव्हरी 8 एलिमेंट इज सिमिलर टू दॅट ऑफ द फर्स्ट, हे दिसूनच येत नव्हता पॅटर्न. ते फक्त कॅल्शियमपर्यंतच व्हॅलिड होतं. Newlands fitted elements in 7 by 8, that is 56 boxes, and placed 2 elements in some boxes to accommodate all known elements. Example, Ni, that is cobalt, nickel. Okay. आता या इथे एक चार्ट आहे. आता या चार्टमध्ये तुम्ही नोटीस केलं असेल, हा तोच चार्ट आहे जो आपण फर्स्ट स्लाईडमध्ये बघितला होता. ओके, तो आता या चार्टमध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की 2 एलिमेंट्स आर प्लेस्ड ॲट वन प्लेस. यू कॅन सी कोबाल्ट अँड निकल. ओके, दे आर प्लेस्ड ॲट वन प्लेस. यू कॅन सी दिस राईट. मग असे खूप एलिमेंट्स आहेत जे एकाच जागेवरती प्लेस्ड आहेत. इथे बघा, सेरियम अँड लॅन्थियम हे दोन्ही एकाच बॉक्समध्ये प्लेस्ड आहे. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याने असं का केलं असेल. सो आन्सर इज की टू फिट द नोन एलिमेंट्स इन दिस पिरियॉडिक टेबल. जे नोन एलिमेंट्स आहेत त्यांना या पिरियॉडिक टेबलमध्ये फिट करण्यासाठी त्याने एकाच जागी 2 एलिमेंट्सना फिट केलं आहे. ओके, सी यू कॅन सी हिअर, यू कॅन सी हिअर, यू कॅन सी कोबाल्ट, निकल, सीरियम, लॅन्थियम. ओके, आता some elements with different properties are placed under same note in octave, and here are some examples. Cobalt and nickel are placed along with halogens, and iron having similarity with cobalt, nickel placed away from them along with non-metals oxygen and sulfur. आता फर्स्ट ग्रुप ऑब्झर्व आता या चार्टमध्ये तुम्ही नोटीस केलं असेल खूप काही डिफरन्सेस तुम्हाला दिसत असणार. आता फर्स्ट ग्रुप ऑब्झर्व करा. या ग्रुपमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे येतात हॅलोजन्स या कॅटेगरीमध्ये. हॅलोजन्सबद्दल तुम्ही पुढे डिटेलमध्ये शिकाल. आतासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवा की हॅलोजन्स हे हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. आता कोबाल्ट आणि निकल हे 2 एलिमेंट्स कोण आहेत तर दीज आर मेटल्स. आता हॅलोजन्स आणि मेटल्स यांचे प्रॉपर्टीज ऑब्व्हियसली डिफरंट आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी या एलिमेंट्सना एकाच ग्रुपमध्ये अरेंज केलं आहे. नॉर्मली अकॉर्डिंग टू द लॉ जे एलिमेंट्स सेम ग्रुपमध्ये आहेत their properties should be same, but here we can see halogens चे properties different आहेत आणि metals चे properties different आहेत, तरीसुद्धा ते सेम ग्रुपमध्ये आहेत. तर इथे त्याचा लॉ जो आहे तो लिमिट झाला आहे. ओके, सो आता ऑक्सिजन अजून एक एक्झाम्पल आहे. ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटल्स आहेत, वेरॅज आयर्न हे मेटल आहे. मग मेटल्स अँड नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीजसुद्धा डिफरंट असतात, तरी इथे यू कॅन ऑब्झर्व की ते सेम ग्रुपमध्ये दिसून येत आहेत. राईट. सो ऑल्सो न्यूलँड्स octaves did not accommodate the newly discovered elements.
सी वेन न्यूलँड्सनी एलिमेंट्सना क्लासिफाय केलं त्यानंतरसुद्धा काही एलिमेंट्सची डिस्कवरी झाली, बट त्या न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्ससाठी या पिरियॉडिक टेबलमध्ये स्पेसच नव्हती. अँड द प्रॉपर्टीज ऑफ न्यू डिस्कवर्ड एलिमेंट्स लेटर डिड नॉट फिट इन दी ऑक्टेव. सो जे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स होते त्यांना ऑलरेडी स्पेस तर नाहीच होती पिरियॉडिक टेबलमध्ये, बट त्यांचे प्रॉपर्टीज जे होते ते ह्या लॉला फॉलोच नाही करत होते. ओके, ह्या लॉ ऑफ ऑक्टेव्स जे न्यूलँडने दिलेलं की एव्हरी 8th एलिमेंट इज सिमिलर टू दॅट ऑफ द फर्स्ट, हे जेव्हा न्यू एलिमेंट्स डिस्कवर झाले त्याला फिट होत नव्हते अँड म्हणून तो लॉ तिथे फेल झाला. ओके, सो दीज वर सम लिमिटेशन्स इन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. फर्स्ट अटेम्प्ट डोबेरेनरने केलेला, त्याचे लॉचे पण काही लिमिटेशन्स आपण बघितलेले लास्ट सेशनमध्ये. त्याच्यानंतर न्यूलँड्सने त्याचा सेकंड अटेम्प्ट न्यूलँड्सने केला आणि न्यूलँड्सच्या लॉमध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स दिसून आले. ओके, सो आजचा सेशन आपण इथेच थांबूया. आय होप यू लाईक्ड अँड अंडरस्टूड दिस सेशन. We will meet in the next session. Till then, take care. God bless you all. Keep studying and keep revising. Bye.